चप्पल अरे आना लोहा लोखंडाना प्लास्टिक की चप्पल आना खाली वाले देसीचे टिल्लू आना साला काय समजून नाही राहिला ह्या लोहा लोकांच्या धंद्यापायी माणूस पुरा टिंटपर होऊन गेला इतका शिकलो पण काही फायदा नाही हा धंदा सकाळपासून कुत्र्यावानी भुकत आहे पण एक बोहणी नाही झाली कसा होईल महागाईच्या काळामध्ये लाला लाला भाऊ तुझं काही खरं नाही कसा करशील या महागाईच्या काळामध्ये तरी बरं आहे माझी बायको आहे ललिती ती 4 घरची धुनी भांडी करते तर तिच्या मीठ होते आणि माझ्या पीठ होते तू उपाशीच मराठी पाळी होती देवा आता देवाला सांगू का फायदा पोट आपला काम करावंच लागेल अरे आहे का लोहा लोक पर प्लास्टिक जूता चप्पल अबे बगीच्यामध्ये का करता बे अबे सोड अबे धरलं बे अबे घेतलं बे पप्पी घेतलं बे वा जवान करो चांगले धंदे आहेत बे तुमच्या कॉलेजचं नाव सांगलं तुला ट्युशन घेता का रे अबे तो अबे हे तर आमच्या गावच्या पाटलाची पोरगी हो चंदी हे चंदे बरं आहे तुझे धंदे लावला अंधारामध्ये अबे होते का बे मी पाहुण्याला होते का बे गर्दी अबे होते ना बे कर 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 गणपती बसल तेव्हा समजेल मला का त्या पोरायचं काही समजून नाही राहिलं बाबा जमाना बदलला भाऊ जाऊ द्या त्यांच्या सांगू की माझा सांगू लग्न झाला तरी लग्न झाल्यासारखा नाही लागला होची एकच बायको आहे पण बायकोने पुरा दिमाग खराब करून टाकलाय आता नवरदेव लग्न करते तर अन्नामध्ये का भेटते सोफा पलंग कूलर आणि मला का भेटला तो साला त्या साल्या पाय अर्धा अंगणार राहिला म्हणतात नाही ललिते तुझ्या भावाला असा सुचवतो काहीतरी युक्ती करतो त्याला घराच्या बाहेर काढतो साला लग्न झाला तेव्हापासून घरात येऊन चिपकला त्याच्या पायी कोचच्या का रातभर देवळा जाऊन बसावा लागते गावातील लोक म्हणतात लाला मोठा भाविक झाला कायचा भाविक त्याला का माहित घरी भजन नाही जम म्हणून बाहेर कीर्तन करावं लागते आता माझं कीर्तन कोणाला सांगू अरे आहे का लोहा लोखंड टिंटपर प्लास्टिक जूता चप्पल अरे आना लोहा लोखंडाना प्लास्टिक चप्पल आना खाली वाली देशीची टिल्लू आना किती वेळाची आणखी ते वाटवाची खरंच आजकालच्या मुलांचं ना काहीच खरं नाही उलट मुलींनाच मुलांची वाट बघावी लागते कुठं राहिला मग का माल आहे बे काही माल आहे का बाई तुमच्याकडे असं म्हणाले कसला माल तुम्ही मला नाही ओळखलं तुम्हाला ओळखायला तुम्ही काही सलमान खान आहात तसं नाही मी माझी ओळख करून देतो ना अहो मी जुता चप्पल मी जुना पुराणा लाला घेतो मी जुना पुराणा जुता चप्पल घेतो जुना पुराणा प्लास्टिक घेतो जुना पुराणा लोहा लोखंड घेतो तुम्ही जे द्याल ना ते घेतो नॉनव्हेज आवडते मला रोज खातो मी तसं नाही नीट बोला म्हणजे गैरसमज झाला तुमचा मी फिरस्ती धंदेवाला लाला लोखंडवाला तुमच्याकडे काही जुना पुराणा सामान आहे का म्हणालो घेतो लोहा लोखंड मध्ये आता हे सगळं सामान मी सोबत घेऊन फिरते काय बरोबर आहे म्हणा तुमचा सामान तुम्ही कसा घेऊन फिरणार ना बगीच्यामध्ये सामान कशाला आणणार तुम्ही नाही का आता बगीचा या बगीच्यामध्ये तुम्ही कायला आले तर मी तुम्हाला कशाला सांगू नका सांगू पण मला माहित आहे ना काय आलं का काय म्हणजे काय म्हणत आहे तुम्हाला आहे आमच्या गावच्या पाटलाची पोरगी कामात आहे एक नंबर काम चालू आहे त्याचा मी काय करू नाही सांगत आहे मोठी कष्टाळू पोरगी आहे गावात मोठी फेमस आहे तुम्ही असाल नाही तुमच्या घरी असेल ना काय जुना पुराणा सामान घरी असेल ना हो आहे तर मग वाटलंच मला घरी सामान असेल म्हणून मग देतेस का तुमचा मोबाईल नंबर देता का म्हणलं माझा मोबाईल नंबर कशाला पाहिजे कशाला म्हणजे काय समजा उद्या सकाळी मी सामानासाठी आलो आणि तुम्ही सकाळी गेल्या हे काय बोलता का तुम्ही सकाळी जात नाही फिरायला तुम्ही फिरायला गेल्या आणि मी आलो तो फोन करून सांगायला बरं होईल ना मी आलो म्हणून मोबाईल नंबर देता पण सॉरी का मी माझा मोबाईल नंबर अजिबात देऊ शकत नाही नका देऊ साधा नंबर देत नाही तुमची फाटली तर नाही ना
चप्पल चप्पल फाटली तर नाही ना म्हणलं. व्यवस्थित बघा जा बरं. नाही फाटली असेल तर घेतो ना लोहा लोकांमध्ये. कधी कधी चालता चालता फाटत नाही कधी चप्पल फाटून जाते. चप्पल फाटून जाते कधी कधी. माझी चप्पल चांगल्या कंपनीची आहे, ते अजिबात फाटत नाही. फाटत नाही. अरे रे चांगलं नाही फाटायला पाहिजे ना. चप्पल चप्पल ओ कोणीतरी मोठ्या माणसांनी म्हटलंय, फाटल्याने होत आहे रे अर्धी फाटलीच पाहिजे. तसं नाही लुल्या. लुल्या आल्या हा तेच, केल्याने होत आहे रे, आधी केलेच पाहिजे. असं आहे का ते. मग चल करू आपापली कामे करू म्हणालो. निघा आता. अष्टपुत्र सौभाग्यवती भव. अरे आहे का लोहा लोकांना. काय इडियट माणूस